पुणे बस स्थानक परिसरातून एका प्रवाशाला दुचाकीवरून निर्जन स्थळी नेऊन लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मोबाईल आणि पैसे लुटणाऱ्या दोघांना कोतवाली पोलिसांनी तत्काळ जेरबंद केलंय। आरोपींकडून 72,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अहिल्यानगर शहरातील पुणे बस स्थानक परिसरातून एका प्रवाशाला बुरुडगाव रोड परिसरातील निर्जन स्थळी नेण्यात आले। तेथे आरोपींनी त्याला मारहाण करून त्याच्याकडील सॅमसंग कंपनीचा A17 मोबाईल बळजबरीने काढून घेतला। तसेच मोबाईल आणि फोनपेचा पासवर्ड घेऊन 7,100 रुपये अनोळखी खात्यावर वर्ग केले आणि प्रवाशाला तेथेच सोडून आरोपी पसार झाले। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख आणि गुन्हे तपास पथकाने CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला। तपासादरम्यान 2 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। आरोपींची नावे अभिषेक सुनील शिरसाट आणि अनुष शांतवन धीवर अशी आहेत। आरोपींनी हा गुन्हा त्यांचा साथीदार प्रवीण शेजवळ याच्यासह केल्याचे तपासात समोर आले आहे। गुन्हा करताना वापरलेली ॲक्सेस मोटारसायकल, 7,100 रुपये रोख आणि सॅमसंग कंपनीचा A17 मोबाईल असा एकूण 72,100 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे।